शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर सिनेमा येतो आहे। या सिनेमाचं नाव बाळकडू असं आहे। या सिनेमाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मार्गदर्शन केलंय। 23 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी संजय राऊत यांच्याशी बातचीत केली आहे। बाळासाहेबांचा स्वभाव, व्यक्तिरेखा अनेक दिग्दर्शकांनी आपापल्या मार्गाने आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या फिल्ममध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत राहणाऱ्या संजय राऊत हे स्वतः त्या प्रोडक्शनमध्ये आहेत, त्या फिल्ममध्ये आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी ही फिल्म कशा प्रकारची असणार आहे। रावसाहेब, तुमचं झी 24 तासमध्ये स्वागत। अगोदर काय आहे ही फिल्म आणि कसं असणार आहे या फिल्मचं स्वरूप? फिल्म काय आहे ते काय मी तुम्हाला आता सांगणार नाही, त्याची अजून अधिकृतपणे अनाउन्समेंट व्हायची आहे, तेव्हा बोलू। पण नक्कीच बाळकडू असं या सिनेमाचं नाव आहे। आणि जसं आपण मगाशी म्हणालात की आतापर्यंत अनेकांनी बाळासाहेब रंगवण्याचा प्रयत्न केला आहे। एक बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राशी, मराठी माणसाशी एका भावनेनं आपण जोडलेलं आहे। आणि 50 वर्षापासून बाळासाहेबांनी आपल्याला फक्त मार्गदर्शन नाही केलं, तर ते आपल्यातलेच एक बनून राहिले। प्रत्येक घरात, प्रत्येक हृदयात बाळासाहेब राहिले, आजही आहेत। आणि हे जो सिनेमाविषयी म्हणतात बाळकडू नावाचं, हे मला असं वाटतं की काय मी का फार मोठं कार्य करतोय असायला भाग नाही। मला असं वाटलं की एखादी फिल्म बाळासाहेबांवर चांगल्या प्रकारे यायला पाहिजे। अनेक लोक बनवायचा प्रयत्न करत असतात, त्यांना मी फार जवळून पाहिलं आहे। त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाने ठरवलं की बाळासाहेबांसाठी आपण एक फिल्म बनवावी। आणि माझी एक आमची मुलगी आहे स्वप्ना, तिने याचं प्रोडक्शनची जबाबदारी घेतली, सगळी ती निर्माती झाली, आम्ही मार्गदर्शन केलं आणि अशा तऱ्हेने एक फिल्म बनवली आहे। आता पाहू 23 जानेवारीला 2015 जो बाळासाहेबांचा वाढदिवस असतो, त्या दिवशी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 500 चित्रपटगृहात बाळकडू प्रसिद्ध होईल, प्रदर्शित होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।